नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये इकडे सूर्यवंशीच्या घरामध्ये आरवने मात्र आता मुद्दाम आलोकला खुश करण्यासाठी कॅरमचा खेळ काढलेला असतो आणि कॅरमचा मस्त आता गेम इथे रंगलेला आहे. सगळेजण बघत आहे की नक्की जिंकणार तरी आहे कोण. आणि तेवढ्यात समीरा म्हणतो की दोघांची फक्त आता एक एक सोंगटी राहिलेली आहे, बघूयात कोण जिंकणार आहे. तेव्हा आता आरव मुद्दाम आलोकडे बघत म्हणतो की जिंकणार तर आपणच. आरव मुद्दाम आता स्वतःला हरवून घेणार असतो. तेव्हा समीर म्हणतो की अरे काय आरव दादा, अरे लास्ट चान्स होता, तू आता बघ, आलोक दादा तुला नक्की हरवेल. तेव्हा आता आरव मुद्दा म्हणतो की तो जिंकणारच नाही, त्याला मात्र आता नाही जाऊ शकत. तेव्हा आता शेवटी आलोकनं मात्र काही न बोलून दाखवलेलं असतं आणि तो आता विचार करून खेळत असतो. अंबिका आता जोरजोरात त्याला चेरअप करत असते की आलोक आलोक आणि मुलं सुद्धा. आणि तेवढ्यात आता आरवला तेच हवं असतं, कारण आलोकने जिंकावं. शेवटी आलोकने मात्र आता जिंकलेला असतो. सगळेजण टाळ्या वाजवतात, सगळ्यांना फार आनंद होतो. परंतु श्रेयस आणि तृप्ती यांचे चेहरे मात्र आता पूर्णपणे पडले जातात. तर आलोक आता आरवला म्हणतं की तू कितीही मोठा झालास तरी सुद्धा शेवटी तू माझा लहान भाऊ शेवटपर्यंत असशील. सगळ्यांना मात्र फार आनंद होतो. सूर्यवंशी म्हणजे ही सुलक्षणा, हिला सुद्धा फारच आनंद होतो. आलोक मात्र आतमध्ये जायला निघलेला असतो, परंतु आरव म्हणतो की आलोक दादा थांब. आणि तो त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो की खरंच गुड आणि हे पण कॉंग्रॅच्युलेशन्स असे बोलून आता दोघंही एकमेकांच्या घट्ट मिठी देतात आणि डोळ्यामध्ये आता एकमेकांच्या पाणी येत असतं. दोघंही एकमेकांना इतके कडकडून भेटतात याचा आनंद मात्र अंबिका सुलक्षणा यांना फार झालेला असतो. सगळेजण खूप खुश होत असतात, डोळे भरून येतात या दोघांचं प्रेम बघून, सगुणाचे सुद्धा. परंतु तृप्ती आणि श्रेयस हे मात्र आता वाकड्या नजरेने पाहत असतात. त्यांना खूप राग येतो हे दोघं एकत्र आहेत म्हणून. आलोक त्याला म्हणतो की हे बघ आरव, वेलकम, माझी काळजी वाटली म्हणून तू परत आलास, पण प्लीज पुन्हा असं करू नकोस. माझी काळजी घेण्यासाठी खरंच सर्व काही हँडल करेल, पण तू या भावाकडून मात्र हरण्यासाठी तू पुन्हा आहे. तेव्हा आरवला हसू येतं. तेव्हा दोघंही एकमेकांना टाळी देतात आणि एकमेकांच्या मुठीला मुठ्ठी मारतात आणि चुटकी वाजवतात. दोघे एकदम खुश होतात. त्यानंतर सगुणा ही सर्व बघून आता सुलक्षणाला म्हणते की मॅडम हे बघा, आरव दादा येणार आहेत हे बघून आपण आलोकदादांना घरामध्ये आणलं खरे, पण तिकडे मात्र तुम्ही प्राजक्ताला वचन देऊन बसलेले आहात, कारण आलोक कधीही तिच्यासमोर नाही येणार. परंतु इकडे तर आता आपण आलोकदादांना घरात आणलेलं आहे, मग काय करायचं. एकतर प्राजक्ताला समोर बघितल्यानंतर आलोकदादांना फारच राग येतो, मग आता कसं होणार. आणि शेवटी प्राजक्त घरात आल्यानंतर ते दोघे एकमेकांच्या समोर तर येणारच, आणि मग तुम्ही काय करणार. आणि तेवढ्यात मात्र आरव हा आलोकला म्हणतं की चल आता परत खेळायचं आणि परत तुम्हाला हरून दाखव. आणि तेवढ्यात मात्र दोघेही पुन्हा खेळायला बसतात. परंतु जे काही खुर्चीवर आता आलोकचा कोट असतो आणि त्या कोटामधून आता हे जे काही पॉकेट आहे तर ते खाली पडतं. आता आलोक मात्र ते पॉकेट उचलतो आणि जेव्हा ते पॉकेट तो उचलतो त्यामध्ये आता हे भाग्याचं आयडेंटिटी कार्ड असतं. आणि आता मात्र ते ओळखपत्र पाहिल्यानंतर आता आलोक विचारतो की ही कोण आहे, भाग्यश्री वैद्य. तर तेव्हा आरव मात्र त्याच्याकडे पाहत असतो. त्यानंतर इकडे मेहंदीचा कार्यक्रम खूप रंगलेला असतो. सगळेजण अजूनपर्यंत डान्स करत आहे. भाग्य आणि प्राजक्ता डान्स करण्यामध्ये इतक्या मग्न झालेले असतात. आणि वैद्यबुवा आणि चारुलता दोघंही दरवाजात आता बसलेले असतात, कारण 2 लाखांचं आणखीन त्यांचं हे जे काही आहे तर ते सुवर्णाने म्हणजे आता वाढवलेलं असतं. काहीतरी कारण देऊन आता आणखीन 2 लाखाचा खर्च वाढवलेला आहे, याचं त्यांना फार टेन्शन आलेलं असतं. ते दोघंही वळून आता आपल्या मुलींकडे पाहत असतात. तेव्हा चारुलताच्या डोळ्यात पाणी असतं, तिचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि ती वैद्यभुवांना म्हणते की हे बघा, लग्न इतकं तोंडावर आलं आणि अचानक 2 लाख हे मागितले, मग आता होईल का सगळं काही ॲडजस्ट, कसं करायचं. तेव्हा आता वैद्यबुवा चारूकडे पाहतात आणि म्हणतात की चारुलता हे बघ, आपल्या मुली खूप हुशार आहे. आता चेहऱ्यावर एक जरी आडी आता त्यांना दिसली, जरी काही समजलं, नक्की त्या ओळखतील काहीतरी झालेलं आहे म्हणून. तू काही काळजी करू नको, मी करतो काहीतरी व्यवस्था. आणि तेवढ्यात चारुलता म्हणते की प्राजक्ताचे पैसे आहेत ना, आणि ते पैसे तुम्ही वापरणार नाहीत का. तेव्हा आता वैद्यबुवा म्हणतात की हे बघ, ते पैसे आपले नाहीत. चारुलता म्हणते की ती आपलीच मुलगी आहे ना, मग ते पैसे आपले नाहीत का, मग तुम्ही आता त्या पैशांचं काय करणार आहेत. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की हे बघ, त्यावर आपलं बोलणं झालेलं आहे, पुन्हा मला त्या विषयावर चर्चा नकोय, तू काही काळजी करू नको, होईल काहीतरी व्यवस्था. तेव्हा आता चारुलता विचारते की नक्की काय करणार आहात.
वैद्यभाऊ म्हणतात की हे बघ, आतापर्यंत मी दोन्ही हाताने भरभरून देत आलो, मग ती माणसं आज नाही तर कधी कामाला यायची. तू काही काळजी करू नको, मी तासाभरात येतो काहीतरी नक्की करून. आणि चप्पल वगैरे घालून ते चारुला त्याला म्हणतात की तू बाहेर एकटी अशी बसू नकोस, एकटी जर बसली असेल तर त्यांना काहीतरी संशय येईल, त्यामुळे तू आतमध्ये जा, मी आलो लगेच असे बोलून आता वैद्यभाऊ धावतच आता काहीतरी पैशाची सोय करायला निघून जातात. त्यानंतर आता इकडे आजी आणि बाकी सगळेजण खूप नाचत आहेत. आणि तेवढ्यात आता प्राजक्ता भाग्यजवळ येते आणि म्हणते की चल, आता तू आमच्यावर खूप हसलीस, तू सुद्धा चल आता डान्स करण्यासाठी. त्यावरती आता भाग्य म्हणते की हो, माझ्या लग्नामध्ये मी नाही येणार, म्हणजे डान्स नाही करणार असं कधी होईल का, म्हणून दोघींचा आता मस्त डान्स सुरू होतो. त्यानंतर आता दोघी इतक्या छान डान्स करत आहे आणि डान्स करता करता इतक्या मग्न झालेले असतात. दोघींचा आता खूप काही वेळ डान्स चालतो. त्यानंतर भाग्य आणि प्राजक्ता सगळ्यांना डान्स करायला एकत्र घेतात आणि सगळेजणी आता एकत्र डान्स करत असतात. आणि तेवढ्यात भाग्य मात्र तृप्तीला आता बाजूला लोटून देते. आता तृप्तीला फारच राग येतो, रागाने ती बाजूला होते आणि आता सगळ्यांचा असा एकत्र मस्त डान्स रंगलेला आहे. आणि तेवढ्यात मात्र आता तिचं हॉलँड देण्यासाठी आता हा आरव आणि आलोक बाईक करून तेथे येतात. दारात ते आलेले आहेत आणि आता इकडे तिकडे बघतात तर घरामध्ये कसलं तरी फंक्शन आहे हे त्यांच्या लक्षात येते. तेव्हा आरव आणि आलोक गाडीच्या खाली उतरतात. तेव्हा आरव म्हणतो की हे पण घरात कसलं तरी फंक्शन दिसतं, मी एक काम करतो, मी जरा आता त्या मुलीचं पॉकेट वगैरे देऊन येतो, तोपर्यंत तू इथे थांब. त्यानंतर आता तृप्ती ही रुसून बसलेली असते, खूप रागवलेली असते. कौस्तुभ तिला म्हणतो की चल ना, परंतु तृप्ती काही ऐकायला तयार नसते. तृप्ती आतमध्ये रागाने तोऱ्यातच निघून जाते. कौस्तुभ तिला समजायला तिच्या मागे येतो. आजी, प्राजक्ता आणि भाग्य हे मस्त डान्स करत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता डान्स करता करता आजी मात्र प्राजक्ताचा रागराग करत असते आणि तिच्या काहीतरी लक्षात येते आणि ती लगेच रागाने प्राजक्ताचा हात धरते आणि तिला आतमध्ये घेऊन येते. आणि तेवढ्यात आरव मात्र आतमध्ये येतो, परंतु एका तिथे हे मेहंदी लावलेले जे मुलीचे हात असतात ते भरलेले असतात, म्हणून तिला पाणी प्यायचं असतं. तर आरव आपल्या हाताने तिला पाणी वगैरे पाजतो आणि त्यानंतर तो आतमध्ये येतो. तर इकडे आलोक बाहेर एका बाकावर येऊन बसतो. त्यानंतर मात्र आता सगळ्यांसाठी ज्यूस वगैरे आणला जात असतो. आणि तेवढ्यात मात्र आता आरव तो ज्यूसाचा ट्रे आहे तर त्या माणसाच्या हातामधून आता स्वतःच्या हातामध्ये घेऊन त्याला दुसरं काहीतरी काम सांगतो. तेवढ्यात मात्र तो आता सगळ्यांना सरबत वगैरे देत असतो आणि त्याच्या हातातील जो काही ट्रे आहे तर तो मात्र हवेमुळे खाली पडतो. कारण आता तो बघतो तर काय, आता जेव्हा भाग्य एकटीच येथे डान्स करत आहे घोळक्यामध्ये आणि तिच्या सर्व मैत्रिणी असतात, प्राजक्ता तेवढ्यात आतमध्ये गेलेली असते. आणि तेवढ्यात मात्र आता जे काही आता आरवचं लक्ष आहे, आरवचं लक्ष ह्या भाग्यावर जातं. भाग्य मस्त डान्स करण्यामध्ये मग्न आहे. ती आता स्वतःच्या म्हणजे तालावर डान्स करत असते. आरव तिच्याकडे रोमॅन्टिक होऊन पाहत असतो. तो इतका रोमॅन्टिक झालेला असतो कारण भाग्य त्याच्या प्रेमात म्हणजे तो भाग्याच्या प्रेमात पडलेला असतो आणि भाग्य डान्स करत असते. त्याचं सारखं लक्ष भाग्यावर असते. तेव्हा मात्र आता भाग्य डान्स करत असते आणि आरव तिच्या जवळ येऊन उभा राहतो, तिच्याकडे पाहत असतो. आता भाग्याचं अजूनपर्यंत लक्ष नसतं, भाग्य डान्स करण्यामध्ये मग्न असते. आणि बघता बघता मात्र भाग्याचं लक्ष आरवकडे जातं. ती आरवकडे पाहतच असते. आरव तिच्याकडे बघत असतो आणि बराच वेळ दोघं एकमेकांकडे पाहत आहेत. आणि तेवढ्यात आता भाग्य विचार करते की याने तर मला गुंडांपासून वाचवलं होतं, पण हा इकडे काय करतो. त्यानंतर आता इकडे वैद्यभाऊ मात्र काही एका त्यांच्या स्नेह असतात तर त्यांच्याकडे व्याजाने पैसे घ्यायला आलेले असतात. त्यानंतर वैद्यभाऊ मात्र आता तेथे येतात आणि म्हणतात की हे बघा, माझं एक काम होतं. तेव्हा ते मित्र विचारतात की काय झालं वैद्यभावात, अचानक कसे आलात तुम्ही. वैद्यभाऊ म्हणतात की अहो हे बघा, मुलीचं लग्न निघलं होतं घरामध्ये, अचानक मात्र मुलाकडच्या मंडळींनी काही खर्च वाढवला, त्यामुळे आता पैशांची तरतूद करतोय आणि मला एक काम करा, व्याजाने काही पैसे मला तुम्ही देऊ शकताल का, आणि मी तुमचे सगळे काही पैसे व्याजासकट परत करेल. तेव्हा आता ते स्नेही म्हणतात की तसंही मी तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये आहेर तर करणारच होतो, मी तुम्हाला आत्ताच काही पैसे देतो, तेवढीच तुम्हाला मदत होईल आणि तुम्ही बसा, मी आलोच. त्यानंतर मात्र आता इकडे आरव आणि ह्या भाग्य एकमेकांकडे पाहत असतात आणि तेवढ्यात भाग्य विचारते की म्हणजे काय, आणि भाग्य आता काय असं म्हणते तर लगेच आरव सुद्धा तिला त्याच पद्धतीने खुणावतो की काय. तेव्हा आरव म्हणतो की थांब 1 मिनिट आणि तो जायला निघतो, परंतु त्याच्या घड्याळामध्ये आता भाग्याच्या ओढणीचा धागा गुंतलेला असतो. आणि आता भाग्य म्हणते की 1 मिनिट मी काढते. जेव्हा ती काढायला जाते पण तिच्या दोन्ही हातांना मेहंदी असते, ती मात्र आता आपले दोन्ही हात कसे आता म्हणजे काढायचं तेच काही तिला कळत नसतं. ती थोडीशी आता कावरी बावरी होते, परंतु आरव म्हणतो की थांब आणि तो स्वतः आपल्या हाताने ते काढत असतो. आणि ते काढत असताना मात्र दोघांचंही लक्ष एकमेकांकडे असतं. दोघे एकमेकांकडे रोमॅन्टिक होऊन पाहत असतात. आणि शेवटी आरव
आरवला सुद्धा आता तो धागा काही आता त्याच्या हातातून निघत नसतो. आरव सुद्धा आता पाहतच असतो नक्की काय करावं. तेव्हा आता भाग्य त्याला खुणावते आणि आता भाग्य त्याला धरून आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर आता इकडे जे काही हे वैद्यभवनचे मित्र आहे तर ते एक पॉकेट आणतात आणि पॉकेट वैद्यभवनच्या हातात देतात आणि घ्या असं म्हणतात. तर वैद्यभाऊ आता ते पॉकेट स्वीकारतात आणि धन्यवाद हात जोडून म्हणतात आणि तेथून जायला निघतात. आणि तेथून जेव्हा ते बाहेर येतात, बाहेर आल्यानंतर आता जेव्हा ते पॉकेट पाहतात तर पॉकेटमधून उचकून 2,000 रुपये त्यामध्ये निघतात. तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की यात तर फक्त 2,000 रुपये आहेत. त्यानंतर आता भाग्या आणि आरव इकडे थोडेसे बाजूला येतात आणि ते आपल्या हातामध्ये जे काही म्हणजे त्या घड्याळामध्ये ओढणीचा गुंतलेला जो काही धागा आहे तर तो धागा आता आरव पुन्हा काढत असतो. भाग्य त्याच्याकडे पाहत असते. आता तो धाकटा काही सुटत नाही, इतकी पॅक अशी गाठण बसलेली असते. तेव्हा भाग्य म्हणते की अरे का निघत नसेल. त्यानंतर मात्र आलोक इकडे बाहेर बसलेला असतो. आता बसून बसून तो पूर्णपणे कंटाळलेला असतो आणि तेवढ्यात तेथे एक गाडी येते आणि यांची आता बाईक आहे तर ती समोर लावलेली असते. म्हणून आता तो गाडीवाला जोरजोराने हॉर्न वाजत असतो. आता मात्र जोरजोराने हॉर्न वाजवल्यानंतर आलोकला खूप त्रास होत असतो. तो खूप चिडलेला असतो आणि आता इतका तो रिॲक्ट होतो, रागाने उठतो, आपले कान दाबतो आणि जेव्हा तो बाईक जवळ येऊन उभा राहतो, हेल्मेट घेतो आणि रागाने मात्र त्या गाडीवर तो फेकून मारणार. तोच लगेच आता त्या गाडीचे हॉर्न वाजवायचे बंद होतात आणि ती गाडी आता तिकडून बाजूला होऊन निघून जाते. त्यानंतर आलोक तर फारच चिडलेला असतो आणि आतमध्ये मात्र आता हा गाण्याचा मोठमोठ्याने आवाज असतो. सगळेजण नाचत आहे आणि मोठमोठ्याने गाणी लावलेली आहेत. त्यामुळे आलोकला आणखीनच त्रास व्हायला सुरुवात होतो. तो आपले दोन्ही कान मात्र हाताने बंद करतो आणि आता या किरकस आवाजाने त्याला त्रास होत असतो. तेव्हा आता त्याला खूप राग येतो. तो आता आणखीनच रिॲक्ट होत असतो. एकतर आरव अजूनपर्यंत बाहेर आलेला नसतो आणि ह्या सगळ्या कर्कश आवाजामुळे त्याला खूप त्रास होत आहे. तो पुन्हा बाईक जवळ आणि त्याला असं वाटत असतं की आता बाईक घ्यावं आणि इथून निघून जावं. त्यामुळे तो खूप चिडलेला असतो आणि तेवढ्यात प्राजक्ता हातामध्ये फुलांच्या पाकळ्यांची थाळी घेऊन बाहेर येत असते आणि तिचं काही समोर लक्षच नसतं. आता समोरून मात्र काही पाहुणे येतात आणि त्या पाहुण्यांचा धक्का मात्र प्राजक्ताला लागतो आणि तिच्या हातातील जी काही फुलांची थाळी आहे ती पूर्णपणे सांडली जाते आणि फुलांची थाळी उधळून प्राजक्ता खाली पडते आणि ती सगळी काही फुलं मात्र आता आलोकच्या म्हणजे अंगावर पडतात. परंतु ती थाळी सुद्धा त्याच्या डोक्याला फार लागते. प्राजक्ता हे सर्व पाहते तर तिला धक्काच बसलेला असतो. आलोकला खूप जोरामध्ये आता ही थाळी लागलेली असते. आता प्राजक्ता खूप घाबरून पाहत असते. आलोक आपलं डोकं आता अगदी हाताने धरतो आणि खूप जोरात मात्र तो आता ओरडणार असतो. आता मात्र तो इतक्या रागाने बघणार, कारण त्याला इतका राग आलेला असतो. एकतर थाळी फार लागलेली असते आणि तेवढ्यात मात्र आता तो रागाने वर डोळे करून आता चेहरा करून बघणार. तोच लगेच प्राजक्ता मात्र आता खूप घाबरलेली असते आणि घाईने जेव्हा आता आलोकची नजर तिच्यावर पडणार तर ती लगेच आता तेथे तुळशी मागे लपते आणि समोर मात्र आता त्या दोन ज्या भाग्याच्या मैत्रिणी आहेत तर त्या उभ्या असतात. त्या घाबरतच आलोकडे पाहत असतात आणि प्राजक्ता मात्र लपलेली असते ती खाली आणि तेथून लपून ती हे सर्व पाहत असते. आता प्राजक्ताच्या मैत्रिणी आलोकडे पाहतात आणि त्या खूप घाबरतात आणि आता मात्र त्या घाबरतच पळून जातात. त्या इतक्या घाबरलेल्या आहेत आणि आता पळून जातात. तर आलोक त्यांच्यावर धावून येतो आणि जोरात ओरडतो की ए लक्ष कुठे असतं तुमचं. आणि त्याच वेळेस तो तुळशीजवळ येतो आणि प्राजक्ता तेथे खालीच लपून बसलेली असते. घाबरतच मात्र आलोकडे पाहत असते. तेवढ्यात तेथे एक माणूस धावतच येतो आणि काय झालं असं विचारतो. तेव्हा आता आलोक त्याची गचंडी धरतो आणि म्हणतो की काय झालं असं विचारतोस, लक्ष कुठे असतं तुमचं. आणि त्याला जोरात ढकलून देतो लक्ष कुठे असतं असं म्हणून. तो माणूस सुद्धा खूप घाबरतो आणि तेथून पळून जातो. प्राजक्ता आता हे सर्व घाबरूनच पाहत असते आणि त्याच वेळेस मात्र आलोकने त्याचा हात आहे तर तुळशीवर ठेवलेला असतो. प्राजक्ता तेथे जवळच असते. आता नक्की प्राजक्ताला काय करावं तेच काही कळत नसतं. आता प्राजक्ता खूप घाबरून असते आणि घाबरूनच मात्र तेथे बसूनच राहते. आलोक रागाने आता आपला हात मात्र जोरजोराने त्या तुळशीवर ठेवतो. आता ही प्राजक्ता घाबरून त्याच्या हाताकडे पाहते आणि रागानेच मात्र आता आलोक आतमध्ये येतो. परंतु आता आलोक आतमध्ये आल्यानंतर आणि आता ही भाग्या एकमेकांकडे अजूनपर्यंत पाहत असतात. त्यांची ओढणी अजूनपर्यंत काही ती गुंतलेली निघत नसते. त्यानंतर आरव आपल्या हातातील जे घड्याळ आहे तर त्यातून ती ओढणी गुंतलेली काढतो आणि म्हणतो की हे बघा फायनली आता निघाली. आणि तेव्हा आता भाग्या जोरात म्हणते की तू इथे काय करतोस. आरव तिला विचारतो की काय. भाग्य परत म्हणते की तू इथे काय करतोस. तेव्हा आता आरव म्हणतो की तुला भेटायला आलो. परंतु गाण्याच्या आवाजामुळे यांना काही आता एकमेकांचा आवाज पोहोचत नसतो. भाग्य परत म्हणते की काय झालं काय झालं. आणि परत तो हसतो आणि म्हणतो की काय तुला माहिती आहे का तुझा हॉलंड द्यायला आलो. हॉलेट
आणि तेवढ्यात आता भाग्य म्हणते की माझं. तर आरव म्हणतो की 1 मिनिट आणि तो आपल्या खिशातून आणि तो हॉलंट बाहेर काढून तो आता भाग्याला म्हणतो की 1 मिनिट. सकाळी जेव्हा मारामारी चालू होती तर चुकून ते माझ्याकडे राहिलं होतं आणि ते द्यायलाच मी आलो होतो. तुझ्या आय कार्ड वरून मात्र मी ॲड्रेस शोधत शोधत येथे आलो. आणि तेवढ्यात मात्र आता ही भाग्या खूपच खुश होते आणि म्हणते की वाव, थँक्यू सो मच आणि वेलकम असं म्हणून तो म्हणतो की खरंच तू तर खूप छान डान्स करत आहे. आता आपण दोघे एकत्र डान्स करूयात. म्हणून तो तिला आपला हात पुढे करतो डान्स करण्यासाठी. तेव्हा आता भाग्य लाजते. भाग्य खुश थँक्यू म्हणते आणि आता म्हणते की हे बघ, माझ्या हाताला मेहंदी आहे. आणि आता त्याच्याकडे पाहत असते आणि फक्त तशा हातांच्या अगदी स्पर्शाने अगदी एकमेकांना टच न करता तशा हवाने आता दोघंही एकमेकांच्या सोबत डान्स करतात. दोघांनाही फार इतका आनंद होतो. इतका डान्स त्यांचा मस्त झालेला आहे. त्यानंतर मात्र आरव विचारतो की बाय द वे, घरी कोणाचं लग्न आहे का? तुझी बहीण लग्न करत आहे का? तेव्हा आता भाग्य म्हणते की माझं लग्न आहे. आरव विचारतो की काय म्हणतेस? भाग्य म्हणते की माझं लग्न आहे. तेव्हा आरव तिच्याकडे पाहत असतो आणि ती आता आरवकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे आलोक मात्र तिथे भिंतीवर त्याला काहीतरी सापडतं. तो ते हातात घेतो. तोपर्यंत मात्र तुळशी मागून आता ही प्राजक्ता लपत लपत आता याच्या बाईक जवळ त्याच्या मागे येऊन लपलेली असते आणि आलोक ती वस्तू काहीतरी हातामध्ये घेतो आणि हातामध्ये ती वस्तू घेऊन तिकडून आता पुढे निघून जातो. प्राजक्ता मात्र आता उभी राहते. इकडे तिकडे पाहते की नक्की हा गेला कुठे. आता भाग्याला आता इकडे म्हणजे ती आरव बरोबर गप्पा करत असते. परंतु आता याने हातामध्ये मेहंदीचा कोण घेतलेला असतो आणि तो तेथे पुन्हा बाकावर येऊन बसलेला असतो आणि आलोक आपल्या हातावर मस्त मेहंदी काढत असतो. प्राजक्ता इकडे तिकडे त्याला पाहते आणि आलोक मात्र आता मेहंदी काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो आपल्या हातावर त्याचं असं नाव काढतो आणि तो पाहतच असतो. नक्की आता काय करावं तेच काही त्याला कळत नसतो. मस्त मेहंदीचं कोण घेऊन तो आता आपलं आलोक याचं पहिलं कॅपिटल अक्षर A काढतो आणि त्यानंतर इकडे आरव भाग्याला विचारतो खरंच खरंच तुझं लग्न आहे? आणि तेव्हा तो म्हणतो की अरे यार, मला तर यायला उशीरच झाला. तेव्हा आता भाग्य म्हणते की काय म्हणालास? आणि परत मात्र तुझं ऑलेट द्यायला उशीर झाला असं म्हणालो. आता मुद्दाम तो असं म्हणतो. तेव्हा आता भाग्य म्हणते की पण खरंच थँक्यू सो मच. असं हल्ली कोणी करत नसतं आणि सकाळसाठी सुद्धा खूप थँक्यू. तेव्हा आता आरव खुशच म्हणतो की यू आर मोस्ट वेलकम. आणि तेव्हा तो हॉलंड द्यायला जातो तर आता ती म्हणते की माझ्या मेहंदीचे हात आहे असं खुणावते आणि तेवढ्यात आरव तेथे ठेवतो आणि तेथे ठेवून मात्र तो आता थोडासा नाराजच होतो आणि जायला निघतो. परंतु आता भाग्याला काहीतरी वेगळंच वाटत असतं आणि तिला आता आपल्या जवळून कोणीतरी जात आहे असं मात्र वाटतं आणि ती आता अगदी नाराज होत लगेच आता त्याच्या मागे जाते. तोपर्यंत इकडे आलोक आपल्या हातावर मेहंदी काढत असते आणि प्राजक्ता घाबरतच आता त्याच्या जवळ येत असते आणि त्याची मेहंदी काढताना पाहत असते. ती इतकी घाबरलेली असते, एक एक पाऊल टाकत मात्र त्याच्या मागून येत असते. तिला आता भीती सुद्धा वाटत असते आणि इकडे आलोक मात्र मेहंदी समोर काढत असतो. तर आता प्राजक्ता एक एक पाऊल टाकत त्याच्या जवळ येते. आता प्राजक्ता पाऊल चोरत चोरत आलेली असते. परंतु होतं तर काय, आता आलोक मेहंदी काढत आहे आणि प्राजक्ता चोरून पाहायला येत असते की नक्की हा काय काढतो. आणि तेवढ्यात मात्र प्राजक्ताचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार. आलोक लगेच तिचा हात धरतो. आलोकने तिचा हात धरलेला असतो. दोघं आता एकमेकांकडे पाहत असतात. दोघांची आता नजर एकमेकावर पडलेली आहेत आणि एकमेकांच्या हातामध्ये त्यांचा हात आहे. आलोकच्या हातावर मेहंदी काढलेली आहे आणि आता जो प्राजक्ताचा हात त्याच्या हातावर आहे आणि त्याच आता मेहंदीचं जे अक्षर त्याने आपल्या नाव म्हणजे हातावर काढलेलं आहे तर ती मेहंदी प्राजक्ताच्या हाताला लागते. तेव्हा दोघंही आता एकमेकांच्या हातातून हात बाजूला घेतात. तर प्राजक्ता पाहते की तिच्या हाताला ती म्हणजे आलोकच्या हाताच्यावर जी मेहंदी काढलेली आहे तर ते नाव तिच्या जे अक्षर आहे तर ते तिच्या हातावर येते. ती आपल्या हाताकडे पाहत असते. दोघांनी एकमेकांचे हात समोरासमोर धरलेले असतात आणि दोघंही आता हातांकडे बघत एकमेकांकडे पाहत असतात. प्राजक्ता घाबरतच त्याच्याकडे पाहत असते आणि आलोक तिच्याकडे पाहत असतो. तर इकडे मात्र आता प्राजक्ता आणि आलोक यांची भेट झालेली असते. ती पण आता मेहंदीच्या ह्या शुभ शकुनाने. आणि इकडे आरव आणि आता ही म्हणजे भाग्या एकमेकांना भेटलेले असतात. भाग्याला मात्र आता पहिल्या याच्या नजरेतच काहीतरी एक वेगळं अनोखं म्हणजे काहीतरी वाटलेलं असतं. दोघांचा हे तर एकमेकावर प्रेम जडलेलंच असतं आणि इकडे ह्या दोघांची भेट झालेली असते. दोघांना आता वेगळी मनामध्ये हुरहुर लागलेली असते आणि शेवटी पहिल्याच वेळेस दोघांची अशी भेट झालेली असते की आता पहिलं जे नाव आहे तर ते प्राजक्ताच्या हातावर काढलं गेलेलं आहे. तर आता आलोकची मेहंदी आहे तर ती प्राजक्ताला लागलेली असते. तर मित्रांनो, आता शेवटी हा भाग येथे संपला जातो. पुढील भागामध्ये नक्की काय होतं बघूयात. वैदेव मात्र आता 2 लाख रुपये घेऊन येतात आणि तेथे ते पैसे घेण्यासाठी आता ही रोहनची आई आलेली असते आणि रोहनच्या आईला जेव्हा आता ही प्राजक्ता मात्र ज्यूस वगैरे घेऊन येते आणि बाबा तिच्या हातात पैसे देतात आणि हे सर्व काही आता प्राजक्ता पाहते आणि प्राजक्ताच्या लक्षात येतं की ही बाई तर आता तेथे
म्हणजे जेव्हा आता बस स्टॉपवर प्राजक्ता एकदा बसलेली असते आणि तेव्हा आता ही सुवर्णा म्हणजे रोहनची आई आता ते जे काही मालदार पार्टी मिळालेली आहे आणि बघ आम्ही त्यांच्याकडून कसे पैसे घेतो, गाडी वगैरे सगळं काही आता भाड्याने आणलेलं आहे, हे सगळं प्राजक्ताने ऐकलेलं असतं. आणि तेवढ्यात आता प्राजक्ता म्हणते ही बाई तर आता अशी आहे आणि आता इतकी लोभी बाई आणि हे सगळं खोटं नाटक आहे. प्राजक्ताला हे बघून आता धक्का बसतो. सुवर्ण आता वैद्यभाऊ आणि चारुलता तिला आतमध्ये पाहुणचार करायला घेऊन जातात आणि तेवढ्यात आजी मात्र आता ही प्राजक्ताच्या जवळ येते आणि रागाने म्हणते की हे बघ ही भाग्याची सासू आहे, रोहनची आई. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ताला धक्काच बसलेला असतो. ती आता भाग्याकडे येते आणि भाग्याला जोरजोराने आता दरवाजा बंद असतो आणि म्हणते की भाग्या तुझ्या होणाऱ्या सासूबाई खूप हसव्या आहेत, त्यांना आपल्याकडून फक्त आणि फक्त पैसे उकळायचे आहेत म्हणून त्या फक्त हे लग्न करणार आहेत. आणि तेवढ्यात ती जोरात भाग्य असं आवाज देते आणि दरवाजा उघडला जातो. परंतु आतमधून नक्की आहे तरी कोण? आता प्राजक्ता हे ठरलेलं लग्न मोडेल का आणि शेवटी आता भाग्याचं लग्न हे आरवशी जुळेल का हे बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.